नमस्कार मंडळी, मराठी बातमी यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत 20 नोव्हेंबर 2024 रोजी महाराष्ट्र राज्यातील विधानसभेच्या 288 जागांसाठी जी निवडणूक प्रक्रिया पार पडलेली आहे, तर त्याच्या संदर्भातला जो ठळक आढावा आहे, त्याच्यासोबतच कुठल्या म्हणजे महाराष्ट्र राज्यामधल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये किती टक्के मतदान झालं त्याच्याविषयी पण माहिती पाहणार आहोत। तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा। आता आपण पाहणार आहोत महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या 288 जागांसाठी राज्यात मतदान पार पडलेलं आहे, तर त्याच्या संदर्भातलं तर महाराष्ट्र राज्यामधलं जे 2024 चे मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे ती 2019च्या तुलनेमध्ये थोडेसे आकडा जो आहे ना तर तो वाढलेला आहे मतदारांचा, म्हणजे मतदान प्रक्रियेमध्ये भाग घेण्याचं सहभाग होण्याचा लोकांचा कल जो आहे ना तो थोडा चांगला दिसतो आहे, चांगला पॉझिटिव्ह आहे। तर राज्यामध्ये एकूण 65% मतदान जे आहे ना 2024च्या मतदान प्रक्रियेमध्ये विधानसभेच्या ते झालेलं आहे। तर 2019 मध्ये 61% होतं, 4% हा जो आकडा आहे ना तर तो वाढलेला आहे। राज्यात सर्वाधिक मतदान जे आहे ना ते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झालेलं आहे। विधानसभेचे जे 2024 ची निवडणूक प्रक्रिया झालेली आहे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त मतदान कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 76%, तर त्याखालोखाल गडचिरोली जिल्ह्यामध्ये 73% मतदान झालेलं आहे। तर मुंबईत सर्वात कमी मतदान झालेलं आहे, मुंबईमध्ये फक्त 53%च मतदान झालेलं आहे। तर आजपर्यंतच्या इतिहासामधलं मुंबईमध्ये सगळ्यात कमी मतदान जे असेल ना तर ते 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीला आहे। त्यानंतर राज्यातील 288 जागांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर येथील जी पोटनिवडणुकीची जी जागा होती ना तिथे सर्वाधिक मतदान म्हणजे 84% मतदान झालेलं आहे। तर सर्वात कमी मतदान जे आहे ना ते कुलाबा या जो भाग आहे ना मुंबईचा तर तेथे झालेला आहे। तर महाराष्ट्र राज्यामध्ये जे महिला आणि पुरुष उमेदवार आहेत ना तर त्यांच्यामध्ये किती महिला उमेदवारांचा टक्का होता आणि किती पुरुष उमेदवारांचा टक्का होता ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा। आणि तुम्ही कुठल्या विधानसभेच्या कुठल्या म्हणजे तुम्हाला विधानसभा कुठल्या जिल्ह्याची तालुक्याची येते, तुम्ही कुठल्या प्रभागातून येतात ते कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता। तर आता आपण पाहणार आहोत जिल्हानिहाय जे मतदान झालेलं आहे त्याच्याविषयीची माहिती। तर सगळ्यात पहिले आपण सिरियलने बघूया। तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये 61.95% मतदान झालेलं आहे। अकोला जिल्ह्यामध्ये 56.16%, तर अमरावती जिल्ह्यामध्ये 58.48% मतदान झालेलं आहे। औरंगाबादमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये 60.83% मतदान झालेलं आहे। तर बीड जिल्ह्यामध्ये मतदानाचा टक्का जो आहे ना तो या 2019च्या तुलनेमध्ये घसरलेला आहे। बीड जिल्ह्यामध्ये 60.62% मतदान झालेलं आहे। तर भंडारा जिल्ह्यामध्ये 65.88% मतदान झालेलं आहे। तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये 62.84% मतदान झालेलं आहे। तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 64.48%, तर धुळे जिल्ह्यामध्ये 59.75% मतदान झालेलं आहे। गडचिरोली जिल्ह्यामध्ये 69.63% मतदान झाले आहे। तर गोंदियामध्ये 65.9% मतदान झालेलं आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये 61.18%, तर जळगाव जिल्ह्यामध्ये 54.69% मतदान झालेलं आहे। जालना जिल्ह्यामध्ये 64.17%, तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 67.97%, म्हणजे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर 67.97% मतदान झालेलं आहे। लातूर जिल्ह्यामध्ये 61.43%, तर मुंबई शहरमध्ये 49.7%, मुंबई उपनगरमध्ये 61.76%, तर नागपूर जिल्ह्यामध्ये 56.6%। मग आता तुम्ही बघू शकता नागपूर जो आपले महाराष्ट्र राज्याची उपराजधानी आहे तिथे पण आपला मतदानाचा टक्का जो आहे ना तो ॲव्हरेजच आहे। नांदेडमध्ये 55.88% मतदान झाले, तर नंदुरबारमध्ये 63.72% मतदान झालेलं आहे। नाशिकमध्ये 59.85% मतदान झाले, तर उस्मानाबादमध्ये 58.59% मतदान झालेलं आहे। पालघरमध्ये 59.31%, तर परभणीमध्ये 62.73% मतदान झालेलं आहे। पुण्यामध्ये 54.9%, तर रायगडमध्ये 61.1% मतदान झालेलं आहे। रत्नागिरीमध्ये 60.35%, तर सांगलीमध्ये 63.28% मतदान झालेलं आहे। सातारामध्ये 64.16%, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 62.6% मतदान झालेलं आहे। सोलापूरमध्ये 51.9%, तर ठाणेमध्ये 59.76%, वर्धामध्ये 63.50%, तर वाशिममध्ये 51.42%, यवतमाळमध्ये 61.22%, असं जिल्हानिहाय जे मतदान झालेलं आहे 2024च्या
विधानसभेच्या 288 पदासाठी जे 20 नोव्हेंबर 2024ला मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे, तर त्याच्यामध्ये हे मतदानाचं जिल्हानिहाय विभागणी बघू शकता. तर सर्वाधिक मतदान झालेला जिल्हा जो आहे ना तो कोल्हापूर आहे. आणि कोल्हापूरमध्ये पोटनिवडणुकीचं जे आहे तर त्याच्यामध्ये करवीर ही मतदार विभाग जो आहे तर तिथून राज्यामधलं सगळ्यात जास्त मतदान झालेलं आहे. तर अशा प्रकारे हे जे 2024च्या विधानसभेचं निवडणूक प्रक्रिया पार पडलेली आहे त्याच्या संदर्भातला हा व्हिडिओ होता. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येणार आहे. ते व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि काही सजेशन असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.